आहे. तर आज आहे ना तुम्हाला समोसे बनवून दाखवणार आहे. तर कुकरमध्ये बटाटे लावलेले आहेत. त्यानंतर बटाटे उकळायला ठेवलेले आहेत. तर ही जी रेसिपी दिसत आहे का तुम्हाला, तर ही आहे धने, त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर कढीपत्ता, अद्रकचा तुकडा आहे, त्यानंतर जिरा आणि लसूण. तर दिसतंय का? तर हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे वाटून घ्यायचं आहे. ठीक आहे, काढून घ्यायचं आहे. तर चला, तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता, दिसतंय का तुम्हाला? तर हे आहे गव्हाचं पीठ आणि हे आहे आपलं चना पीठ, म्हणजे बेसन पीठ आहे. ठीक आहे, दिसतंय का? तर हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहे अजवाईन, म्हणजे ओवा घालायचे आहे. तर हे बघू शकता, तर ही अजवाईन आहे, हे घालायचं आहे. मुखवास तर माझ्याकडं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही मुखवास होती घरामध्ये, तर ही मुखवास घालणार आहे. तर ह्या मुखवासमध्ये सगळं राहतं. तर त्याच्या अजवाईन, ओवा किंवा बडीशोप सगळं असतं. तर ही पिठामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. तर हे ना, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ न घेता तुम्ही मैदा पण घेऊ शकता, पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ हेल्दी असतं. त्याच्यामुळे मी गव्हाच्या पिठापासून समोसे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर चला. आणि याच्यामध्ये थोडं 1 चमचाभर तेल घालायचं आहे गरम करून, आणि म्हणजे मोहन द्यायचं आहे या पिठामध्ये. ठीक आहे. तर आपण 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि त्यानंतर अजवाईन टाकलेली आहे त्याच्यामध्ये, मुखवास. आणि आता आपल्याला त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, आणि थोडंसं हे तेल घालून मोहन द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे बघू शकता, तेलाचं मोहन द्यायचं आहे. तर ते बस एवढंच द्यायचं आहे, जास्त पण द्यायचं नाही. ठीक आहे. तर छोटा अर्धा चमचा किंवा पडी जी असते ना आपली, ती मोठी पडी घ्यायची फक्त. ठीक आहे. तर चला, आपण हे पूर्ण व्यवस्थित मळून घेऊ. तर चला, आपण भाजीला फोडणी देऊ. तर हे बघू शकता, हे बटाटे असे उकडून घेतलेले आहेत. तर मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे. असे म्हणजे पूर्ण बारीक असे कट पाहिजे. जरी खिसून जरी घेतले ना तरी चालेल, पण ते खूप असे मऊ झालेले आहेत ना, त्याच्यामुळे मग मी हे बघू शकता, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. इकडे तर आता तेल आपलं तापलेलं आहे, तर मी त्याच्यात थोडे धने घालणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. तर आपण हे छान असं फ्राय करून घ्यायचं.
थोडंच तेल घालायचं, कारण ते समोस्यांना पण आपल्याला तळावे लागतात ना, त्याच्यामुळे जास्त ऑइल करायचं नाही याची भाजी. तर याच्यामध्ये जे धणे घातले ना मी फोडणीला, त्याच्यामुळे खूप असं सुगंध छान येतो धण्यांचा आणि खूप छान अशी भाजी येते समोशाची. तर मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय टाकतात, तर आपण काय काय घातलं होतं त्याच्यात हिरवी मिरची घातली होती, अद्रकचा तुकडा, त्यानंतर लसूण, जिरं आणि कढीपत्ता असं छान बारीक करून घेतलं होतं आपण. त्यानंतर ही भाजी घालून घ्यायची, आपल्याला एकजीव करून घ्यायचं. तर आता आपण मीठ घालून घेऊ चवीपुरतं, बघू शकता. तर याच्यात थोडी हळद पण घालायची. तर हळद जर नाही बी घातली तरी चालेल. मी हळद घालत असते, पण आता या भाजीमध्ये काही घातलेली नाहीये, कारण की माझ्याकडे हळद आताच संपली सकाळी. त्याच्यामुळे बघू शकता भाजी अशी छान झालेली आहे आपली. तर अशीच करायची छान एकजीव करून. तर हे आपण समोसे केलेले आहेत, हे बघू शकता. इकडे तर याच प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायची, चपाती लाटून घ्यायची. आपण जशी पोळी लाटतो ना त्याच प्रकारे लाटून घ्यायची. त्यानंतर हे बघू शकता 2 भाग झाले का नाही, त्याला हा उचलायचा अशा प्रकारे ठेवायचं. त्यानंतर असं पॅक करून घ्यायचं. त्यानंतर असं करायचं, हे बघू शकता. त्याला असं पॅक करून घ्यायचं, असं पॅक करून घ्यायचं. त्यानंतर हे बघू शकता आतमध्ये आपल्याला ही भाजी भरायची. अशा प्रकारे आपल्याला जेवढी भरायची आहे, कमी जास्त, कारण मुलांना आहे ना थोडी कमी आवडती, त्याच्यामुळे मी थोडं कमी भरणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायचं. बघू शकता किती छान असं बनलेलं आहे. आणि हा पण तसाच. आणि आता आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर हा दुसरा पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे केलेला आहे. असं समोशाची म्हणजे हा पण एक हे पाहिजे, व्यवस्थित बनवता यायला पाहिजे, तेव्हा तो समोसा सारखा दिसतो. पण तर इथं तळून घ्यायचं. तर असं पॅक झाल्यानंतर हे बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची. कृष्णा साईडला हो. त्यानंतर अशा प्रकारे छान अशी पॅक करून घ्यायचं. ठीक आहे. आधी मी चपात्या करून घेतलेल्या आहे, ते पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत, बघू शकता. ठीक आहे. तर सगळे समोसे आपल्याला तसेच करायचे आहेत. तर आपलं हा पण समोसे छान असं तळून घ्यायचं आहे.
तर आपले समोसे तळून झालेले आहेत. तर मुलं साईडला खात आहेत. पण म्हटले तुम्हाला दाखवून देऊ कशा प्रकारे. हे बघू शकता, असे खरबूज छान भाजून तळून घ्यायचे. तर बाय. तुम्हाला जर समोसे आवडले असतील तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे आहेत. तर आधी कट करून पण दाखवते. 2 मिनिटं. हातात मोबाईल आहे ना माझावाला. हे बघू शकता, असे छान खरबूज झालेले आहेत. तर चला बाय.